हरवलेला पाऊस आज सापडला. नाहीतर गेले 4-5 दिवस प्रश्नच पडलेला होता ना, की याला आता कुठे शोधायचं. तर आज मी सिंहगडावर पाऊस शोधला. नमस्कार मित्रांनो, रवी करंदीकर. आलो तेव्हापासून पावसाळी हवा होती. त्या पावसाळी हवेमुळे सुद्धा बरं वाटलं, की पावसाची चाहूल लागल्यासारखं वाटलं ते. आणि गड चढताना दुसरी एक गोष्ट काय झाली, की सिंहगड चढताना कधी कुठेही सूर्यनारायणाचं दर्शन झालं नाही. वर बघितलं तर सगळीकडे ढग होते. त्या ढगांना बघून खूप बरं वाटलं. आशा वाढली. आणि वर गडाकडे बघितलं तर गड तर पूर्ण ढगामध्ये होता. त्यामुळे सिंहगडावर चढायची भयंकर उत्सुकता होती. पण आता कशी गोष्ट आहे ना, की ऊन कडक नाहीये, पाऊसही पडत नाहीये, पण पावसाळी सुंदर हवा आहे, ढग आहेत. असं म्हटल्यानंतर चढताना मला व्हिडिओ काढावेसे वाटले. मित्र भेटले, त्यांच्याशी हवा पाण्याच्या म्हणजे हवेपेक्षा पाण्याच्या गोष्टी कराव्याशा वाटल्या. पालखीचे अनुभव शेअर करत थांबावंसं वाटलं. म्हणजे आज मी 6:30च्या बसने आलो होतो, 8 वाजता मी चढायला सुरुवात केली, तरी सुद्धा अरे ऊन होईल, लवकर जाऊया असं काही मनात नव्हतं. म्हणजे मनामध्ये कुठल्याही प्रकारची उन्हाची भीती नव्हती, फक्त त्या ढगांमध्ये जाण्याची उत्सुकता होती. आणि त्याप्रमाणे मी गेलो गडावर. गडावर जाताना खूप व्हिडिओ काढले. वाटेत 2 खूप छान मैत्रिणी भेटल्या, त्यांच्या बरोबर गडापर्यंत गेलो. त्या काही थांबणार नव्हत्या, त्या जीपनी परत जाणार होत्या. त्यामुळे मग नंतर गडावर मी एकटाच फिरलो. म्हणजे काय माहितीये का, ढगात फिरलो. आणि सिंहगडावरून सगळीकडे दिसणारे जे ढग होते ते ढग बघितले. मध्येच वारं यायचं, वाऱ्याबरोबर ते ढग असे वाहत जायचे ते बघितलं. मध्येच एकदम असं दरीतनं सगळे ढग निघून जायचे आणि दरी अशी लख्ख हिरवी दिसायची ते बघितलं. तर त्यामुळे पावसाचं अस्तित्व आहे, तो हरवलेला नाहीये. मला जे वाटत होतं ना पाऊस हरवलेला आहे, तर तो हरवलेला नाहीये, तो आहे. फक्त अजून तो आला नाहीये, पण तो केव्हाही येईल अशी खात्री वाटली. म्हणजे गडावर अशा चढत असताना एक सर आली, त्याच्यानंतर गडावर कुठे सर बीर काही नव्हती. कलावंतिणीच्या बुरुजावर ढगांमुळे काही पाण्याचे शिंतोडे अंगावर उडाले तेवढेच. पण त्या वातावरणामध्ये एक जो गारवा होता ना, पावसाळी गारवा, त्याने सगळ्या अंगावर अशी शिरशिरी आलेली होती. तर असं वाटत होतं की तो आहे, तो या गडावर लपून बसलेला आहे आणि बहुतेक जरा रुसलेला असेल, पण तो केव्हाही पुण्यात येईल. त्याचा रुसवा फुगवा मिटला की तो नक्की पुण्यामध्ये येईल अशी खात्री वाटली. आणि त्यामुळे मन असं प्रसन्न झालं. ती अंगावर येणारी पावसाची ओली शिरशिरी जी होती ना, ती इतकी सुखद वाटत होती. हा 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 हा. असं एका पारावर युट्यूब लाईव्ह करायला बसलो, त्याला चपला काढल्या तर तळ पायाला सुद्धा त्या हे थंड गार वाऱ्याने अशा तळ पायाला सुद्धा इतक्या गुदगुल्या केल्या आणि सगळं शरीर परत एकदा शिरशिरलं. तर तर मग काय, मग खूपच असं प्रसन्न वातावरण होतं. आणि मलाच नाही बरं का, सगळ्या लोकांना ना पावसाळी हवा आहे, ढग आहे, म्हणजे पाऊस आहे, तो पडत नसला तरी तो आहे, तो कुठे हरवलेला नाहीये. याच्यामुळे सगळेच लोक ना असे आनंदी दिसत होते. मग मी उतरायला लागलो. तर माझ्या मनात आलं की अरे, आपण ते परत फेसबुकवर गेलेलो आहोत. 2 मी युट्यूब लाईव्हच व्हर्शन फेसबुकवर टाकली,
तर यावेळेला काय करूया, एक फेसबुक करता वेगळा व्हिडिओ करूया. कारण फेसबुक करता वेगळा व्हिडिओ करण्यासारखीच एक घटना झालेली होती आज सकाळी. मी बसमधून नटराजच्या पुलावर स्टॉपवरून म्हणजे स्वारगेटहून आतकरवाडीला येत असताना मला एक फोन आला होता. तर त्यामुळे मला तो असं वाटलं की हा फेसबुकचा प्रसाद आहे. म्हणजे ज्या कारणाने मी फेसबुक वापरणं बंद केलेलं होतं, तिथे अति गर्दी आणि अति फालतूपणा चालतो असं म्हणून. तर आता काय, काही मित्रांनी आग्रह केला, मलाही वाटलं की जरा जनसंपर्क वाढवावा म्हणून मी जरा ते फेसबुक परत ओपन केलं, म्हणजे माझं अकाउंट नवीन चालू केलं. तर त्याच्याकरता मग मी एका व्हिडिओ केला. पुणे म्हणजे अगदी शेवटचा जो 3 नंबरचा जो पुणे दरवाजा आहे ना, तो तिथे बसून मी एक छोटासा व्हिडिओ केला फेसबुक करता. तो माझ्या फेसबुक प्रोफाईलवर जाऊन नक्की बघा बरं का. गमतीशीर व्हिडिओ आहे, त्याचा विषय पण असा गमतीशीर आहे. तर आणि मग काय उतरायला लागलो. उतरताना पण असंच की पावसाळी हवा होती, ढग होते, पण पाऊस नव्हता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मध्ये जो पाऊस झाला ना, त्याच्यामुळे ती जी सुटी झालेली, उन्हाळ्यामध्ये सुटी झालेली जी माती होती, असेच वर आलेले जे दगड होते, ते सगळे वाहून गेलेले. आणि वाट अशी चांगली पाणी बिणी मारून धोपटून काढून अशी चालायला फार सुंदर झालेली होती. की कुठेही घसरायची शक्यता नव्हती आणि पाऊस नव्हता, त्यामुळे स्लिपरी पण नव्हती. तर त्यामुळे उतरताना असा बजेट उतरत आलो. आणि आता इथे येऊन बसलो ना, तर समोर जो सिंहगड आहे तो सगळा परत ढगात आहे. पण मी हा व्हिडिओ करायला सुरुवात केली त्यावेळेला जरा इथे एक नाजूकशी सर आली. तरी सुद्धा मला बरं वाटलं नाही. पाऊस हरवलेला नाही आहे, तो सिंहगडाच्या पलीकडे रुसून बसलेला आहे. त्याचा रुसवा फुगवा संपला की तो पुण्यामध्ये येणार आहे. दत्तानी मला हेच सांगितलं. दत्तानी सुद्धा हेच सांगितलं मला. तर त्यामुळे मी अतिशय प्रसन्न मनाने, अतिशय काय म्हणतात, अस्वस्थ नाही, आश्वस्त, म्हणजे मला आता खात्री वाटायला लागलेली आहे, है ना. तर अशा मी मनाने आता घरी निघालेलो आहे. तर जाण्यापूर्वी आपलं जे ठरलेलं आहे ना, दिवसभराचा आढावा घेणारा व्हिडिओ, तर तो हा छोटासा व्हिडिओ मी केलेला आहे. आणि मी तुम्हाला जे सांगितलं ना की अरे काय काय म्हणजे काही आठवड्यापूर्वी जो वाळलेला सिंहगड होता ना, तो एकदम असा हिरवागार झालेला आहे, है ना. तर त्या सिंहगडाचं हे हिरवगार नाजूक रूप तुम्हाला मी काढलेल्या या व्हिडिओ मध्ये दिसतील. ते ह्याच्यानंतर मी जोडतो, ते जरूर बघा. चला ठेवू मग, येतो. बघा सिंहगड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची हिरवळ बघा, आणि तो समोर ढगात लपलेला सिंहगड बघा, आकाशातले ते ढग बघा. तर येणार लवकरच पुण्यामध्ये पाऊस येणार. वा, अकॅडमी का? अकॅडमी नाही. मो बघा पक्षी. पाऊस कुठे हरवला? हं? काय पावसाने सगळं हेच केलंय. हो ना. मी त्या दिवशी 15 किलो भुईमुग टाकलाय हं. आणि आज 6 दिवस झाले पाऊस नाही. हो ना. काय करावं? हो. आणि बी तर केवढ्याचं आणले? 2200 रुपयाचं. हं. आऊत 1500 रुपये. हं. मजुरी वेगळी. हं.
कसं काय करणार? हो ना राव. हा हो ना, अवघड आहे ना. अवघड आहे. पण आता अंदाज काय आहे? काय आता पालखी फिरली तरच पाऊस, नाही म्हणजे आता जे पेरलेलं आहे ते वाया जाईल असं वाटतंय का? असं वाटते. काय सांगताय? आता बघू काहीतरी एकाला म्हणलं बा पाण्याची काहीतरी करून सोय. सोय कर. मग आता काय करणार? पाणी तर थोडंसं दिलं पाहिजे ना, पाऊस येतो. हो. अरे अरे आपली खाली भेट झाली. काय भानगड आहे? काय मला उशीर झाला का तू लवकर आलेला आज? नाही, मी सेम टाइमला होतो. हो का, मला उशीर झाला म्हणजे. मागच्या शुक्रवारी काय बस आली नाही इकडे. बस नाही आली, रस्ता खचलेला होता ना तो. बरं आलं, मग बाईकनेच आलो. म्हणजे केला मी. आणि तुमचा व्हिडिओ पण बघितला हो. याचा, वारीचा. वारी बघा. मी सासवडपर्यंत गेलो होतो. हो ना, कसा अनुभव होता? नाही, मी 4थं वर्ष आहे. हो का? मजा येते. आय लव्ह एन्जॉय. आणि तुमचा वयला फुलगेट पर्यंत गेलो. बघत होतो. आणि मग तुम्ही मला पानशेतच्या साईडला गेलो. हो, शुक्रवारी मग पानसटला गेलो. छान आहे. आणि मग रविवारी मी सासवडला जाऊन आलो. हो. सासवड फार भारी गाव आहे बरं का. आणि रस्ता पण म्हणजे घाटाच्या पलीकडे चांगला झालाय. इकडे अजून काम चालू आहे. घाटाचं काम अजून चालूच आहे. केवढं मोठं गाव आहे ते. म्हणले एखादा दगड नको पडायला. हो तर तरी ते पोलीस व्यवस्था चांगली होती. त्यांनी म्हणजे काही जण चालली होती तिकडून. हो पण ते मग ते हाकलत हो होते, ना. जाऊ नका तिकडून. छान झालं, मजा आली. यावेळी उलटा आम्ही अर्धा तास आधी पोहोचलो. म्हणजे मी आणि माझा भाऊ जातो. यावेळी 3:30लाच याला पोहोचलो सासवडला. मागच्या वेळी 4 वाजले होते. 3:30ला? हे अरे तुम्ही वारकरी लोक फार फास्ट चालता असं माझं. नाही, त्या एनर्जी आय थिंक. हो का? की तुम्हाला थकवा लागत नाही. थकवा नाही लागत. भूक नाही, थकवा नाही. हो. फक्त 2-3 पाण्याच्या बाटल्या, म्हणजे ते वाटतात तेव्हा घेतो. 2-4 लाडू. आणि माझा मित्र राहतो इथे हडपसरला. तुमचं काय पळण्याचा ग्रुप आहे का? सगळेजण पळत उतरतायत. अरे मला आवडतं. लगेच सगळं हिरवंगार झालं ना. निसर्ग आहे. आहे ना. हो, सडा टाकला की ते आलंच. हो गेले टवटवीतपणा. टवटवीत एकदम. एकदम. बघा ना किती प्रफुल्ल वाटतंय हो. वातावरण. आणि नुसतं असं फिरलं ना असे डोळे की बघा ना कशी अशी तुकतुकीत पानं आहेत सगळी. हा. आणि लाईनशीर किती अशी मस्त. बघा ना ते समोर तिकडे असे एका लाईनीत तुम्ही उभं राहा. हा. एनसीसी वाले किंवा कॅडेट वाले कसे करतात, त्यांना ऑर्डर देतात, तसं ते उभे आहेत एक लाईनीत. खरंच कळतं. अर्थात आता हे आपल्याला कळतं. आपले हे वाक्य आहेत खरं. निसर्ग भरभरून देतोय तुम्हाला, घेता आलं पाहिजे. खरंय खरंय. आज सकाळी तर इतका मस्त पक्षी, कोणी नव्हतं आज सकाळी, अजिबात गर्दी नव्हती. ओके. म्हणजे मी चालत असताना पक्षी अक्षरशः इतके बारीक शिळ मारत होते ना, मस्त अशी. हो का? आणि 1 मिनिट थांबायचे, परत टोकदार अशी इतकी मस्त ना, वर जाईपर्यंत मेटापर्यंत तरी होते ते. हो का? आणि मेटाच्या पुढे ढग आले होते. बरं. मेटापर्यंत काही नव्हतं, पण मेटाच्या पुढे सगळे ढगच होते. पुढचं काही दिसत नव्हतं. आता जरा थोडंसं विरलंय आता. तर त्यामुळे तुम्ही ढगात सिंहगड चढलात. ढगात सिंहगड चढलो. अरे, आणि बेटापर्यंत पक्षाचं गाणं ऐकत ऐकत. मस्त मस्त. अरे एकदम बरं वाटलं. चला येऊ. चला.
नमस्कार. नाही, नॉट फर्स्ट. आता तो मुंबईला येणार आहे. मुंबईला वरून आला ना की उद्या परवा आपल्याकडे तुफान पाऊस पडणार आहे. टेन्शन घेऊ नका, 2-3 दिवस पाऊस भरपूर आहे. काय सांगताय? हा आता पुढच्या शुक्रवारी गडावर येईन त्यावेळेला. त्यावेळेला उघडा असेल. काय सरबत या सरबत कैरी काकडी. हे तुम्ही माझ्या बसमध्ये होतात ना? हे बघा वर जाऊन आले. तुम्ही माझ्या बसमध्ये होता? वर जाऊन आले बा. मी अजून इथेच आहे. हा, मी आपला एन्जॉय करतोय. तिथनं 4 मिनिट. दोन रस्ते तिकडून एक इकडून एक. हा उतर पहिला जात गेला. बाबा थोडं मधून चला. बस
भरपूर ढग आहेत, वारं येतंय, वाऱ्याबरोबर असे ढग. वा. फेसबुकवर परत आल्यानंतर मी म्हंटल की आज फेसबुक करता स्पेशल व्हिडिओ करूया. हरवलेला पाऊस आज सापडला.